नमस्कार, रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणाऱ्या थंडगार अशा सरबताचा एक प्रकार बघत आहोत। तर हे सरबत आज आपण टरबुजापासून बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपं आहे आणि झटपट बनून तयार होतं। हे सरबत एकदा तुम्ही बनवून ठेवलं तर 4 ते 5 दिवस तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। चला तर मग वेळ न घालवता लगेचच या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचं टरबूज छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। टरबूज घेत असताना टरबूज हे एकदम ताजं घ्यायचं आहे आणि टरबूज घेत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टरबूज हे हलकसं पिवळसर रंगाचं घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या टरबुजाला हलकासा पिवळसर रंग आहे। अशा हलक्याशा पिवळसर रंगाचं जे टरबूज असतं ना ते अगदी लालसर निघतं आणि ते चवीला छान असं गोडसर असतं। तर आता आपण हे जे टरबूज आहे याला अशा प्रकारे अर्ध कट करून घ्यायचं आहे। आता आपण या टरबुजामधला फक्त अर्धा भाग वापरणार आहोत, कारण आजचं जे सरबत आहे ते 1 लिटर होईल एवढंच आपण बनवत आहोत। त्यासाठी आपल्याला टरबुजाचा अर्धा भाग अगदी पुरेसा होईल। तर आता आपण यातलं एक अर्ध टरबूज घेऊया आणि जे उरलेलं अर्ध टरबूज आहे ते आपण साईडला ठेवून घेऊया। तर आता आपण हे जे अर्ध टरबूज घेतलेलं आहे याला परत आपल्याला 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर आता आपण याला परत 2 भागांमध्ये कट करून घेऊया। तर आता आपल्याला याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे। तर गर काढण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला या टरबुजाला अशा प्रकारे उभ्या चिरा देऊन घ्यायच्या आहे। उभ्या चिरा देऊन झाल्या की त्यानंतर आता आपण याला अगदी कमी अंतरावरती आडव्या सुद्धा चिरा देऊन घेणार आहोत। या रेसिपीसाठी आपल्याला टरबुजाचे जे तुकडे आहेत ते अगदी बारीक हवे आहेत। तर त्यासाठी आपण याला अगदी कमी अंतरावरती या उभ्या आणि आडव्या चिरा देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला याचे अगदी बारीक तुकडे मिळतील। तर टरबुजाचा गर तुम्ही अशा पद्धतीने काढला ना तर याचा आपल्याला अजून एक फायदा होतो, तो म्हणजे या टरबुजामधल्या ज्या छोट्या बिया असतात त्या आपल्याला सेपरेट करायला अगदी सोपं जातं। तर आता आपण अशा प्रकारे दोन्हीही फोडींचे जे गर आहेत ते काढून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे। तुम्ही माझ्या या पद्धतीने टरबुजाचा गर एकदा नक्की काढून बघा। तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण या टरबुजाचे अगदी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि यामधल्या ज्या बिया आहेत तर त्या तुम्ही बघू शकता अगदी आपण सोप्या पद्धतीने यांना सेपरेट करू शकतो। तर आता या टरबुजामधल्या बिया सेपरेट करण्यासाठी मी तुम्हाला अजून एक सोपी पद्धत दाखवत आहे। तर आता आपण जे टरबुजाचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यामधले जे अर्धे तुकडे आहेत ते आपण आता एका मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि उरलेले जे अर्धे तुकडे आहेत ते आपल्याला या सरबतामध्ये नंतर टाकण्यासाठी लागणार आहेत, तर ते आपण साईडला ठेवून घेऊया। आता आपण मिक्सरला जे टरबुजाचे तुकडे टाकून घेतलेले होते त्याचा आपण मिक्सरला ज्यूस करून घेतलेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी एक मोठं भांडं घेतलेलं आहे। आता त्यावरती आपल्याला एक चहाची गाळणी घेऊन आपण जो टरबुजाचा ज्यूस करून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे टरबुजाचा ज्यूस आपण चहाच्या गाळणीने व्यवस्थित गाळून घेतला की त्यामधल्या ज्या बिया आहेत आणि जो बाकीचा चोथा आहे तो पूर्णपणे या गाळणीवरती तसाच राहतो। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला या टरबुजामधल्या बिया सेपरेट करून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता या गाळणीवरती चोथा आणि टरबुजामधल्या बिया तशा शिल्लक राहिलेल्या आहेत। तर आता आपण या टरबुजामधला जो ज्यूस आहे तो व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घरातील एका छोट्या वाटीच्या मापाने अर्धा वाटी साखर यामध्ये टाकायची आहे। तुम्ही टरबूज एकदा खाऊन बघायचं आहे की टरबूज गोडीला कसं आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे। तर हे जे टरबूज आहे ते छान असं लालसर निघालेलं होतं आणि गोडीला सुद्धा चांगलं होतं, त्यामुळे मी यामध्ये अगदी छोटी अर्धी वाटी साखर यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे। तर आता आपण यामध्ये ही साखर व्यवस्थित अशी विरघळून घेतलेली आहे। साखर यामध्ये व्यवस्थित विरघळल्यानंतर पाऊण लिटर गाईचं दूध व्यवस्थित त्याला उकळून आणि नंतर थंड करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। गाईचं दूध यामध्ये टाकत असताना व्यवस्थित उकळून त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या ज्यूसमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता याला छान असा हलकासा गुलाबीसर रंग आलेला आहे। आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता त्यानंतर काय करायचं की आपण जे सुरुवातीला टरबुजाचे काही काप शिल्लक ठेवलेले होते ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे।
तर यामधले आपल्याला फक्त 2 चमचे जे टरबुजाचे तुकडे आहेत ते शिल्लक ठेवायचे आहे आणि बाकीचे सर्व टरबुजाचे तुकडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे टरबुजाचे छोटे छोटे तुकडे या सरबतामध्ये खायला खूप छान लागतात। तर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2 चमचे आपण या टरबुजाचे तुकडे साईडला ठेवून घेतलेले आहे। ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 ते 5 पुदिन्याची पानं टाकायची आहे। यामुळे काय होतं की आपल्या या सरबताला छान असा फ्लेवर येतो। तर सुरुवातीला थोड्याशा पाण्यामध्ये मी 2 चमचे सब्जा भिजत ठेवलेला होता। सब्जा भिजल्यानंतर त्याचा जो आकार आहे तो दुप्पट होतो। उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी सब्जा खाल्लेलं अगदी चांगलं असतं, कारण सब्जामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता असते ती पूर्णपणे नाहीशी होते। जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सरबतामध्ये सब्जा टाकून प्यायला आवडत नसेल तर तुम्ही काय करायचं की सकाळी 2 चमचे सब्जा असाच खाऊन घ्यायचा आहे। त्याने सुद्धा आपल्या शरीरामधली उष्णता पूर्णपणे नाहीशी होते। तर आता आपण या सरबतामध्ये बरोबर 3 चमचे सब्जा टाकून घेतलेला आहे। आपण 2 चमचे सब्जा भिजत ठेवलेला होता आणि तो भिजल्यानंतर 4 चमचे सब्जा तयार झालेला आहे, कारण त्याचा जो आकार आहे तो दुप्पट होतो। आता आपण यामध्ये 3 चमचे सब्जा टाकून घेतलेला आहे आणि त्याला या सरबतामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या सरबताला आत्ताच खूप छान असा रंग आलेला आहे। तर या सरबताची टेस्ट अजून वाढण्यासाठी आपण या ठिकाणी गुलाब सिरप घेतलेला आहे। हे गुलाब सिरप तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता। तर या सिरपमधले आपण 3 ते 4 चमचे सिरप या सरबतामध्ये टाकून घेणार आहोत। हे गुलाब सिरप आपण यामध्ये ऍड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे काय होतं की आपल्या या सरबताला अजून छान अशी टेस्ट येते। तर मी या ठिकाणी 3 चमचे हे गुलाब सिरप यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता आपण याला व्यवस्थित या सरबतामध्ये मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी आपलं हे थंडगार सरबत बनवून तयार आहे। आता हे सर्व्ह कसं करायचं ते बघूया। तर त्यासाठी सुरुवातीला ग्लासमध्ये आपल्याला 2 आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहे। तर हे सरबत एकदम थंडगार पिण्यासाठी खूप छान लागतं। आता त्यानंतर आपल्याला प्रत्येक ग्लासमध्ये 2-2 पानं पुदिन्याची टाकून घ्यायची आहे। पुदिन्यामुळे काय होतं की याला खूप छान असा फ्लेवर येतो। आता पानं टाकून घेतली की त्यानंतर आपल्याला यामध्ये 1-1 चमचा गुलाब सिरपचे टाकून घ्यायचे आहे। तर आता आपण प्रत्येक ग्लासमध्ये 1-1 चमचा गुलाब सिरप टाकून घेऊया। आता त्यानंतर काय करायचं की आपण जे सरबत बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता आपण बनवून घेतलेलं सरबत ग्लासमध्ये टाकून घेऊया। तर सुरुवातीला आपण काही टरबुजाचे तुकडे शिल्लक ठेवलेले होते ते आता आपल्याला सरबतावरती टाकून घ्यायचे आहे। तर हे टरबुजाचे तुकडे आपण सरबताला डेकोरेट करण्यासाठीच थोडेसे शिल्लक ठेवलेले होते। आता त्यानंतर आपल्याला यावरून परत 1-1 चमचा गुलाब सिरपचे टाकून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आता आपल्याला यावरून थोडीशी पानं पुदिन्याची ठेवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं हे सरबत दिसायला अगदी छान दिसत आहे आणि त्याचबरोबर चवीला सुद्धा अगदी छान लागतं। कडकडीत उन्हातून आल्यानंतर असं थंडगार मस्त सरबत प्यायला भेटलं तर मज्जाच वेगळी। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हे झटपट बनणारं आणि चवीला अगदी भन्नाट लागणारं हे सरबत एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। चला तर मग अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।